नमस्कार सर्वांना। मी श्री कैलास काकडे, मुख्याध्यापक, नूतन माध्यमिक विद्यालय लोणी मसदपूर, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। सन्माननीय कर्जत तालुका पंचायत समितीमधील गट शिक्षण अधिकारी सन्माननीय प्रदीपजी चव्हाण साहेब यांनी मला मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं की काकडे सर, आपण स्वतःहून कर्जत तालुक्याला थोडीशी मदत करा की जेणेकरून सर्व शाळा या सुट्टीमध्ये आपल्या विद्यार्थी लाभाच्या योजना परिपूर्ण करून प्रस्ताव देण्यापूर्वी ऑनलाईन अगोदर करणं गरजेचं आहे। तेव्हा हा ऑनलाईन असणारा जो भाग आहे महाडीबीटी पोर्टलवर कशा पद्धतीने हे सादर करायचे आणि लॉग इन करून विद्यार्थी अपडेट कसे करायचे याचं थोडक्यात मी आज आपणाला मार्गदर्शन करणार आहे। तेव्हा सगळ्यात अगोदर आपण जे शिक्षण विभागाचं पत्र आलेलं आहे ते पाहूयात। या ठिकाणी इतर मागास बहुजन कल्याण विभाग अहिल्यानगर यांचं 27/10/25 म्हणजे आजच्या तारखेचं पत्र आहे। तर त्या पत्रामध्ये सांगितलंय की मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना 25-26 अंमलबजावणीबाबत आणि संदर्भ आहेत। यामध्ये असं नमूद केलं आहे की इतर मागास बहुजन कल्याण या विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनांचे कामकाज तालुका स्तरावर जलद गतीने व्हावे व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ विहित कालावधीत मिळावा या हेतूने शिष्यवृत्ती योजनांचे प्रवर्ग व योजनानिहाय स्वतंत्र प्रस्ताव तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांचे मुख्याध्यापकांकडून प्राप्त करून घेण्याचे व त्यानुसार तपासणी करून तसे प्रमाणित करण्याचे कामकाज तालुक्याशी संबंधित गट शिक्षणाधिकारी यांनी करणे सूचित केले आहे। करण्याबाबत तर ह्या ज्या योजना आहेत ह्या 8वी ते 10वी 5वी ते 7वी याची मी PDF आपणाला पाठवत आहे। परंतु याच्यामध्ये काय काय दिलं आहे थोडक्यात पाहूयात आपण। ही वेबसाईट दिली आहे, मी वेबसाईट तुम्हाला देणारच आहे। स्कूल लॉग इन वरून पात्र विद्यार्थ्यांचे परिपूर्ण अर्ज ऑनलाईन भरायचे आहे। तसेच BEO लॉग इन वरून सदर अर्जाची पडताळणी करून पात्र अर्ज सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण अहिल्यानगर यांच्या लॉग इन वर ऑनलाईन सादर करण्याची कारवाई करणे संदर्भात या ठिकाणी सूचना दिल्या आहेत। म्हणजे थोडक्यात आपल्याला अगोदर स्कूल लॉग इन वरून आपल्याला हे कामकाज करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने BEO लॉग इन म्हणजे गट शिक्षण अधिकारी यांच्या लॉग इन वरून पडताळणी करून ते पुढे फॉरवर्ड करणार आहेत। म्हणजे आपलं काम काय आहे, आपल्या स्कूल लॉग इनला जाऊन आपले हे अर्ज भरायचे आहेत। तेव्हा अधिक वेळ वायाला न घालता हे पत्र तुम्हाला पाठवत आहे, या पत्रामध्ये त्याचा अभ्यास करा। चला तर जाऊयात आपण कशा पद्धतीने हे आपल्याला महाडीबीटी पोर्टल ऑनलाईन कसे लॉग इन करायचे आहे आणि त्यासाठी ही वेबसाईट आहे। ही वेबसाईटवर तुम्हाला लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्ही गुगल क्रोम किंवा इंटरनेट ब्राउझरवरती जाऊन लॉग इन करू शकता। पण हे कामकाज मी सांगतो की मोबाईलवर न करता आपण लॅपटॉप किंवा आपल्या कॉम्प्युटरवरती करावे। आणि गुगलवर या ठिकाणी टाईप करतो प्री मॅट्रिक, टाईप केल्यानंतर वेबसाईट प्री मॅट्रिक स्कॉलरशिप हा पहिला जो भाग आलेला आहे याला मी क्लिक करतो। म्हणजे हे आपले सरकार महाडीबीटी ओपन झालेले आहे। उजव्या बाजूला नोटीस आहे, डाव्या बाजूला अटेन्शन, याच्यामध्ये तुम्हाला शाळेने लॉग इन कसं करायचं की त्याचा युजर ID काय वापरायचा आहे आणि पासवर्ड सुरुवातीला कोणता वापरायचा आहे ते दिलं आहे। सुरुवातीला पासवर्ड त्यांनी सांगितलं की कॅपिटल P नंतर A स्मॉल SS स्मॉल @123 हे वापरायचं आहे। चला तर मग एंटर या ठिकाणी ॲप्लिकंट लॉग इन हिअर या ठिकाणी मी टाकतोय एंटर युजर नेम P कॅपिटल काढून PRE _ कॅपिटल S कॅपिटल E हे विसरू नका। त्यानंतर कुठे गॅप न देता तुमचा UDAS नंबर टाका। त्यानंतर UDAS टाकल्यानंतर _ परत टाकायचा आहे आणि त्याच्या पुढे प्रिन्सिपलचा P कॅपिटल काढा आणि दिलेला पासवर्ड कॅपिटल PASS @123 आणि खाली दिलेला कॅप्चा वापरा। आणि लॉग इन हिअर म्हणा। मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज तुम्हाला येण्याची शक्यता आहे। काय अटेन्शन दिलंय, इनव्हॅलिड क्रेडेन्शियल, प्लीज व्हेरीफाय युअर युजर ID and or
पासवर्ड अँड ट्राय अगेन. तुमचा युजर आय डी किंवा पासवर्ड चुकीचा आहे असं या ठिकाणी संकेत आलाय. तुम्ही असं 5, 10, 15 वेळा केलं तरी हाच मेसेज येण्याची शक्यता दाट आहे. काहींना डायरेक्ट ओपनही होईल, पण ज्यांना असा मेसेज येईल त्यांनी बिलकुल घाबरून जाऊ नका. इथं ओके म्हणा आणि आता जा तुम्ही फॉरगेट पासवर्ड वरती. फॉरगेट पासवर्ड वरती गेल्यानंतर परत तुम्हाला ही ओपन होईल. युजर आय डी टाकायचा आहे. परत एकदा तिथं PRE_SE तुमचा UDIS नंबर 27 आणि परत अंडरस्कोर प्रिन्सिपल हा युजर आय डी क्लिअर टाका तुमचा UDIS नंबर आणि इथं सेंड OTP म्हणा. इथं सेंड OTP म्हटल्याबरोबर काही मिनिटांमध्ये 2 ते 3 मिनिटाच्या आत तुमच्या मुख्याध्यापकांच्या मोबाईलवर एक आधार नंबर असणारा OTP येईल आणि तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि तो OTP टाकल्यानंतर तुमचा नवीन पासवर्ड तुम्ही स्वतः तयार टाकायचा आहे. काय तुमचा जो टाकायचा आहे त्याच्यामध्ये शक्यतो शाळेचं नाव असेल, मुख्याध्यापकाचं नाव असेल, कोणताही न्यू पासवर्ड तयार करा, कन्फर्म पासवर्ड तयार करा, तोच टाकून हा कॅप्चा टाका आणि या ठिकाणी चेंज पासवर्ड म्हणा. म्हणजे तुम्हाला हा युजर आय डी टाकल्यानंतर सेंड OTP म्हटल्याबरोबर तुमच्या मुख्याध्यापकांच्या लॉग इन वरती हा OTP इथं टाका आणि या ठिकाणी नवीन पासवर्ड टाकून कन्फर्म करा आणि लगेच तुमची वेबसाईट ओपन होणार आहे. तेव्हा आता ही वेबसाईट PRE_SE UDIS नंबर अंडरस्कोर आता बदललेला पासवर्ड मी टाकतोय माझा, तुम्ही तुमचा टाका, कॅप्चा बरोबर टाका, लॉग इन हिअर. मित्रांनो झालेला आहे लॉग इन. आता वेबसाईट आपली ओपन झालेली आहे. आपले सरकार महाDBT इथं समोर डाव्या बाजूला डॅशबोर्ड आहे, स्कूल प्रोफाईल आहे. आपल्याला सध्या स्कूल प्रोफाईल आणि स्टुडंट प्रोफाईल एक 10 मिनिटाचं काम आहे. स्कूल प्रोफाईलला मी क्लिक करतो. स्कूल प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर तुमच्या मुख्याध्यापकांचा मेल ID, मोबाईल नंबर, जे काही आवश्यक बाबी बदल करायचे आहेत त्या तुम्ही करू शकता. आता या ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला बदल करता येत नाहीत. UDIS कोड बदलता येणार नाही, शाळेचं नाव बदलता येणार नाही, कारण हे निळ्या रंगाचे आहेत, त्याला काही बदल करू नका. पिनकोड नंबर तो टाकणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी हा लाल स्टार आहे ते भरणं गरजेचं आहे. ईमेल ID नसेल तरी काय अडचण येणार नाही, कॉन्टॅक्ट नंबर नसेल तरी अडचण येणार नाही. ज्या ठिकाणी लाल आहे ते भरणं गरजेचं आहे. स्कूल वेबसाईट गरज नाही. रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी मी स्कूल UDIS टाकलेला आहे. इस्टॅब्लिश इयर मी टाकलेला आहे. जिथं लाल आहे स्कूल बोर्ड आहे हे मात्र स्टार केलेलं आहे, त्याला तुम्हाला स्टेट बोर्ड निवडायचं आहे. इथंही स्टार आहे. इज स्कूल अंडर इथं आपल्याला एकच ऑप्शन येतो. बाकीचे नागपूर सिटी, औरंगाबाद, त्यानंतर MMDR आपण ऑदर निवडायचं आहे आणि बाकीचे इथं मिलिटरी नो म्हणायचं आहे, ITI नाही म्हणायचं आहे. मुख्याध्यापकांची माहिती भरा. मोबाईल नंबर बदलायचा असेल तर बदलू शकता. बदलल्यानंतर तो व्हेरीफाय होणं गरजेचं आहे, म्हणून व्हेरीफाय असलेला नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. ईमेल ID टाकणं गरजेचं आहे मुख्याध्यापकांचा, शाळेचा टाकल्यानंतर किंवा मुख्याध्यापकाचाही टाकू शकता आणि तो व्हेरीफाय केल्यानंतर त्या ईमेल ID वरती तुम्हाला परत एकदा OTP येईल आणि तो नंतर त्या ठिकाणी क्लिक केल्याशिवाय होणार नाही. आणि त्यानंतर स्कूल क्लार्क इन्फॉर्मेशन, शाळेचे जे क्लार्क आहेत त्यांची माहिती भरा. मी माझी भरलेली आहे आणि हे अपडेट केलं आहे. आता सेव्ह म्हणा. मेसेज सक्सेसफुली अपडेट झालेला आहे. मित्रांनो हे पहिलं काम आपलं संपलेलं आहे. आता फक्त एक काम करायचं आहे, ते म्हणजे तुम्हाला जायचं आहे स्टुडंट प्रोफाईल वरती. स्टुडंट प्रोफाईल वर गेल्यानंतर हे काम अत्यंत महत्त्वाचं आहे की जेणेकरून विद्यार्थी अपडेट करून त्यांचे आधार नंबर अपडेट आहेत का नाहीत याची खात्री करायची आहे. आता स्टुडंट अपडेट वर गेलो आहे मी. सिलेक्ट म्हणतो. मी आता 10वी निवडतो. कास्ट मी घेतो, SC घेतो, जेंडर मी मेल घेतो. पण आता मला पेन ID माहिती नाही. मग पेन ID कुठं पाहायचा? मी परत एकदा वेबसाईटवर जातो. दुसऱ्या UDIS प्लस या वेबसाईटवर जाऊन मला आता पेन ID मिळवायचा आहे. लॉग इन फॉर ऑल मॉड्यूलला मी क्लिक केलं आहे. स्टेट निवडतो मी महाराष्ट्र. गो म्हणतो.
गो म्हणल्यानंतर इथं जातो मी स्टुडंट प्रोफाईलला लॉग इन करतो. दुसरं पेज ओपन झालेलं आहे आणि या ठिकाणी मी आता माझं UDIS नंबर हे सगळं टाकून लॉग इन करतो. NZ कॅपिटल M 22 कॅपिटल X आणि लॉग इन केलेलं आहे. लॉग इन झाल्यानंतर 25-26 इयर याच्यावर मी क्लिक करतो. हे क्लोज करून टाका. मला 10वी इयत्ता निवडायची आहे. मी इथं 10वी इयत्ता निवडलेली आहे आणि व्ह्यू मॅनेजला क्लिक केल्यानंतर मला सगळे 10वीचे विद्यार्थी दिसणार आहेत. सगळे कंप्लीट झालेले आहेत. त्यांचं डाटा आपण यापूर्वीच केलेला आहे. आता हे पेन ID 2 नंबरचा जो कॉलम आहे यातील मला एक SCचा विद्यार्थी घ्यायचा आहे. मी तो आता मला सगळे विद्यार्थी कास्ट सकट पाठ आहेत. इथं आहे नरसाळे ओपन आहे, जाधव NT आहे, गणेश ढवळे ओपन आहे. मी SCचा विद्यार्थी घेतो. आता एक मिताली NT आहे. ओम अनिल कांबळे हा SCचा विद्यार्थी आहे. याचा मी पेन ID कॉपी केला, Ctrl+C आणि या ठिकाणी जाऊन पेन ID वर टाकून देतो. Ctrl+V म्हणतो आणि शो म्हणतो. शो केल्यानंतर आता काम सुरू झालेलं आहे. बघा विद्यार्थ्याचं नाव आलेलं आहे ओम अनिल कांबळे 10वी SC आणि यानंतर आधार अपडेट. इथं आपल्याला काम करायचं आहे. इथं आधार अपडेट म्हणायचं आहे. आधार अपडेट म्हटल्यानंतर स्टुडंट आणि पॅरेंट ह्या दोघांचं पैकी आपल्याला स्टुडंटचं करायचं आहे. मी स्टुडंटला क्लिक करतो आणि आता मला आधार नंबर माहिती नाही कारण सुट्टीवर आहे मी. शाळेत म्हणजे सुट्टीवर म्हणण्यापेक्षा मी घरी आहे. मी ज्यावेळेस शाळेत जाईल त्यावेळेस त्याचा आधार नंबर अचूक टाकल्यानंतर मला OTP ऑथेंटिकेशनसाठी येणार आहे. मी OTP ला क्लिक करणार आहे. पण इथं सांगते अगोदर आधार नंबर टाका. आधार नंबर टाकला की इथं OTP ला क्लिक करा. तो OTP त्या पालकांच्या मोबाईलवर तुम्हाला आल्यानंतर विचारायचा आहे. संपलेला आहे. आणि यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विद्यार्थी एकदा या ठिकाणी अपडेट झाल्यानंतर स्कीम कशी निवडायची ते पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी प्रदीपजी चव्हाण साहेब गट शिक्षणाधिकारी यांचे खूप खूप आभार. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आज या ठिकाणी हे वेबसाईट ओपन करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. कदाचित माझं टेक्निकल नॉलेज कमी असेल पण जे प्रॉपर पाहिजे, ज्या महत्त्वाच्या 2 बाबी आहेत स्कूल प्रोफाईल आणि विद्यार्थी प्रोफाईल अपडेट करणे, त्या 2 बाबीसाठी मला सन्माननीय प्रदीप चव्हाण साहेब गट शिक्षणाधिकारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. म्हणून मला आपल्यापर्यंत हे मार्गदर्शन करणं शक्य झाले. चुका असतील त्या माझ्या असतील, चांगला असेल ते साहेबांचा. थँक्यू व्हेरी मच.